नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमविवाहामध्ये दोन व्यक्ती आहेत, म्हणजे स्त्री आणि पुरुष पती पत्नी. दोघांचीही रास वृश्चिक रास असेल तर त्याचा जो प्रेमविवाह आहे किंवा त्याचं जे वैवाहिक जीवन आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. वैवाहिक जीवन सुखी समाधानी करण्याकरता नेमकं काय करायला हवं, अशा कोणत्या गोष्टी आहेत की समजून घ्यायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्षात करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात. गोष्ट वादविवादापर्यंत पोहोचली तर नेमकं काय करायला हवं, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशी परस्पर प्रेमविवाहात असतील तर त्याचा जो प्रेमविवाह आहे हा नेमका कशा प्रकारचा असेल, म्हणजे त्यांचं वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दोघेही म्हणजे पती पत्नी वृश्चिक राशीचे असतील तर नेमकं चित्र कशा प्रकारचं असेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण वृश्चिक राशीबद्दल विचार करू. जसं की कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये अष्टम स्थानामध्ये किंवा 8व्या स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे. आणि ही जी रास आहे म्हणजे वृश्चिक रास ही स्थिर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृश्चिक राशीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. तिखट सौंदर्य असतं, परंतु सौंदर्य मात्र दिलखेच असतं. म्हणजे या राशीच्या व्यक्तींकडे, मग पुरुष असेल किंवा स्त्री असेल, तुम्ही बघितलं तर परत वळून बघाल अशा प्रकारचं त्यांचं जे व्यक्तिमत्व असतं किंवा सौंदर्य असतं. म्हणजे त्याच्यामध्ये कॉस्मेटिकपणा नसतो, भडकपणा नसतो, परंतु अभिजातपणा असतो आणि तो तिखट असतो. हे सौंदर्य थोडंसं तिखट असतं. आणि त्यांचं राहणीमानसुद्धा सुव्यवस्थित, नेटनेटकं आणि टापटीप असतं. थोडंसं डिसिप्लिन असतात, म्हणजे कसं राहायचं, कसं काय नाही राहायचं वगैरे वगैरे याकरता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात यांचा जो मूलभूत गुणधर्म आहे तो म्हणजे सिक्रेटिव्ह नेचर. गुपित राखण्यात ही रास अतिशय उत्तम आहे. म्हणजे याच्या पोटात काय दडलंय तुम्हाला तसं लगेचच्या लगेच समजणार नाहीत. याच्या मागचं कारणसुद्धा तसंच असतं की काम ही या व्यक्ती गुपित राखण्यात हुशार असतात किंवा सिक्रेटिव्ह असतात. कारण समजा आपली जे संपूर्ण व्यक्तिमत्व, आपल्या आशा अपेक्षा किंवा आपलं जे संपूर्ण व्यक्तिमत्व, आपल्या श्रद्धा, ज्या काही गोष्टी आहेत त्या जर का आपण दुसऱ्याशी शेअर केल्या आणि दुसऱ्याने जर का त्याचा चुकीचा फायदा उचलला तर मात्र गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेट होतात. म्हणून स्वतःहून या ज्या व्यक्ती आहेत स्वतःच्या मनातल्या गोष्टी कधीही सांगणार नाही. तर त्यामुळे सिक्रेटिव्ह असतात, गुपित राखण्यात हुशार असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याची यांचे स्वतःचे असे मापदंड असतात. म्हणजे कोणी सांगितलं म्हणून एखाद्यावरती विश्वास ठेवला असं या राशींच्या बाबतीत अजिबात होणार नाही. ही रास त्याबद्दल स्पेशल आहे. समोरच्या व्यक्तीला अगदी व्यवस्थितपणे जाणून परखून त्यानंतरच विश्वास ठेवणारी ही रास आहे. तरी रास त्या बाबतीत चांगली आहे. त्याच्यामुळे फसवलं जाणं हे या राशीच्या बाबतीमध्ये सहसा घडून येत नाही. आता इथे एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे की समोरच्या व्यक्तीवरती समजा यांनी विश्वास ठेवला तर मग त्याच्यासाठी काहीही करण्याची तयारी केवळ आणि केवळ या राशीमध्ये दिसून येतं. म्हणजे एकदा विश्वास नसेल तर तो कायमचा, आणि विश्वास ठेवला तर तोही कायमचा. अशा प्रकारे टोकाची भूमिका घेणारी ही रास आहे. हट्टी आहे, आपल्या मतावर ठाम राहते, आपल्या मताशी तडजोड करत नाही. टोकाचे स्वभाव दिसून येतात. अर्थात याचा जो फायदा आहे हा यांना करिअरच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. परंतु वैयक्तिक नातेसंबंधामध्ये हा जो स्वभाव आहे हा थोडासा अडसर होऊ शकतो किंवा होतोच बऱ्याच वेळा. तर त्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीच्या व्यक्तीची बऱ्याच वेळा आपण ऐकतो की याची जी वाणी आहे ती तिखट आहे, परंतु मुळात तशी वाणी तिखट नसते. तिखट ती होते कारण समोरच्या व्यक्तीचा का वेगळा वर्तन केलं समोरच्या व्यक्तीने. म्हणजे या राशीच्या ज्यावेळेस तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात त्यावेळेस थोडासा विचार करणं गरजेचं राहील. म्हणजे तुम्ही जसे आहात तसेच जर का तुम्ही यांच्या समोर गेलात आणि जर का त्यांनी तुम्हाला स्वीकारलं मग तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. परंतु केवळ आणि केवळ त्यांनी तुमचा स्वीकार करावा यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये जर का तुम्ही तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये, तुमच्या मतामतांतरामध्ये, दिसण्यामध्ये काही बदल केला आणि पुढे जाऊन जर का तुमचा जो खरेपणा आहे तो समोर आला तर मात्र ही राशी तुम्हाला सोडणार नाही. म्हणजे ही जी राशी आहे त्या वेळेचंच म्हणजे पाठचा फुटचा फारसा विचार करणार नाही, लगेचच्या लगेच कट ऑफ करेल. म्हणजे लगेचच्या लगेच तुमचं नातं तोडून टाकेल. केवळ ही रास अशी आहे की नंतर मग कितीही तुम्ही डोकं आपटलं तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. एकदा नाही म्हणजे नाही, एकदा हो म्हणजे हो. तत्वाची तडजोड मुळीच नाही. तर हा प्रकार वृश्चिक राशीच्या स्त्री पुरुषांमध्ये
जास्त प्रमाणात दिसून येतो आणि त्याच्यामुळेच ही जी रास आहे थोडीशी तिखट म्हणली जाते किंवा थोडीशी प्रसिद्ध आहे. परंतु यांचं जे डेडिकेशन आहे, यांचं जे समर्पण आहे, हे जबरदस्त असतं. मग ते करिअरच्या संदर्भात असेल किंवा वैयक्तिक नातेसंबंधात. करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा किती मेहनत करतायत, किती जबरदस्त मेहनतीची याची तयारी असते, हे तुम्हाला कळणार नाही. म्हणजे प्रत्यक्ष कामामध्ये हे किती मेहनत घेत आहेत, कशाप्रकारे काम करतात, हे त्यांच्या बाह्य रूपावरून तुम्हाला कधीही समजणार नाही. मनात गोष्टी ठेवणारी ही रास आहे. सहसा ही जी रास आहे, ही रास लगेचच्या लगेच त्याचा जो तिखटपणा आहे तो तसा दिसून येत नाही. म्हणजे समोरचा व्यक्ती समजा चुकत असेल तर त्याच्या ज्या चुका आहेत या चुका पोटात घेते आणि त्यासुद्धा पोटात घेते. म्हणजे कायम पोटात घेतं असं अजिबात नाही. एक मापदंड आहेत, एक लिमिट आहे, मर्यादा आहेत. त्या मर्यादेपर्यंतच एखाद्याच्या ज्या चुका असतील त्या सहन केल्या जातात आणि मर्यादेच्या बाहेर समजा ती व्यक्ती जात असेल तर मात्र त्याने सुरुवातीपासून कुठे कुठे कशा कशा प्रकारे चुका केल्या आहेत त्याचा संपूर्ण पाडाच त्या व्यक्तीसमोर वाचला जातो आणि मग त्या व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्यावेळेस याची जी वाणी आहे ही तिखट असते, तिखट होते. मूलतः ही जी रास आहे ही तिखट नाही, उलट भावनाशील आहे, इमोशनल आहे. म्हणजे जर का तुम्ही यांच्याशी जोडला गेलात तर मग ज्याला आपण नातेसंबंध कसे सांभाळायचे, कशा प्रकारे ते पुढे न्यायचे हे शिकण्यासारखं आहे या राशीकडून. फक्त या राशीला जर का तुम्ही व्यवस्थितपणे समजलात तर मात्र गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होऊन जातील. आता इथे वृश्चिक राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात. विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा. पैकी विशाखा आणि ज्येष्ठा नक्षत्र आहे हे तिखट आहे आणि जे आपण वृश्चिक राशीचे गुणधर्म थोड्याशा वेगळ्या प्रकारे पाहतो ते गुणधर्म तुम्हाला विशाखा किंवा ज्येष्ठा नक्षत्रात दिसतील. यांचं बोलणं थोडंसं तिखट असतं, सटकन बोलणारे असतात, मागचा पुढचा विचार करणारे नसतात, थोडेसे डिसिप्लिन असतात, थोडेसे कडक असतात आणि कधीकधी त्यांच्या वागण्या बोलण्यात थोडासा बोचरेपणा दिसतो. हा भाग अनुराधा नक्षत्रामध्ये दिसून येत नाही. अनुराधा नक्षत्र हे सिक्रेटिव्ह तर असतं, म्हणजे तिन्ही तो सिक्रेटिव्ह जो फणा आहे हा तिन्ही नक्षत्राचा गाभा आहे म्हणूनच तो वृश्चिक राशीमध्ये खास करून दिसतो. सिक्रेटिव्हपणा आहे, परंतु अनुराधा जे नक्षत्र आहे हे नक्षत्र फ्रेंडशिपसाठी किंवा मैत्रीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. म्हणजे यांच्यावर जर का तुमची मैत्री झाली किंवा असेल तर तुम्हाला चिंता करण्याची काही काळजी करण्याची गरज नाही. मदतीला धावून येणारं नक्षत्र आहे आणि तुमच्या सगळ्या गरजा या स्वतः पूर्ण करते आणि माणुसकी जी म्हणतो ते अनुराधा नक्षत्रामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. अनुराधा नक्षत्राचे स्त्री किंवा पुरुष असतील तर मूलतः त्याचा प्रेम विवाह होण्याची शक्यता थोडी जास्त असते. तर हा थोडासा फरक आहे. विशाखा नक्षत्र हे अगदी कट ऑफ करणारं नक्षत्र आहे, तोडून टाकणारं, म्हणून विशाखा. शाखा म्हणजे झाडाच्या ज्या फांद्या असतात त्या आणि त्याला तोडणं म्हणजे मूळ झाडापासून झाडाचा अवयव तोडणं हा भाग असा त्याचा एक अर्थ तुम्ही घेऊ शकता विशाखा नक्षत्राच्या बाबतीत. तर हे नक्षत्र आहे, या नक्षत्र म्हणजे याचं एक जे चरण आहे ते वृश्चिक राशीमध्ये येतं आणि बाकीचे जे 3 चरण आहेत ती तुळ राशीमध्ये येतात. विशाखा नक्षत्र जर का असेल तर मात्र गोष्टी पटकन टोकाच्या वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या होऊ शकतात. आता एकंदरीत तुम्हाला साधारण वृश्चिक राशीबद्दल कल्पना आलेली असेल तर साधारण दोघे जसं आपण प्रेमविवाहामध्ये पती-पत्नीचा विचार दोघेही समजा वृश्चिक राशीचे असतील तर अर्थातच ते रिलेशनशिपमध्ये येतील, त्यांचा प्रेमविवाह सुद्धा होईल. पुढच्या ज्या गोष्टी आहेत ह्या वाहून नेणं थोडंसं कठीण आहे. कारण होतं काय की दोन्ही जी राशी आहेत म्हणजे एकच राशी असल्या कारणामुळे हट्टी असतात. मग कोण कोणाचं ऐकणार आणि प्रत्येकजण आपापला हट्ट घेऊन बसणार. त्यामुळे समजुतीची भावना घेणं हे थोडंसं कठीण आहे. जर का अनुराधा नक्षत्र दोघांपैकी एकाचं जरी अनुराधा नक्षत्र असेल तरी गोष्टी टोकाच्या होणार नाहीत. मात्र दोघांचं विशाखा नक्षत्र असेल किंवा ज्येष्ठ असेल किंवा एकाचं विशाखा दुसऱ्याचं ज्येष्ठ असेल तर मात्र गोष्टी टोकाच्या होऊ शकतात. कारण मग राग, अरुसवे, फुगवे किंवा हट्टीपणा किंवा टोकाचं वागणं हा जो प्रकार आहे, आकडनं दांडव करणं हा प्रकार जास्त प्रमाणात होऊ शकेल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. ही गोष्ट कारण हा जो स्वभाव माणसाचा सहसा बदलत नाही, लक्षात घ्या. तर इथे थोडंसं लक्षात ही जी राशी थोडीशी संशयीसुद्धा आहे. समोरच्यावरती छोट्या मोठ्या कारण तर लगेचच्या लगेच विश्वास ठेवत नाहीत. तर संशयपणा तुमच्या वागण्यामधला थोडाफार जरी बदल झाला तरी ही रास वेगळ्या प्रकारे विचार करायला लागते आणि मनामध्ये विचारांचं एवढं जबरदस्त काहून मासतं आणि मग ती संशयाची पाल मनात चुकचुक येते आणि त्याचं संपूर्ण जाळच मनात विणलं जातं. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे वैवाहिक जीवनामध्ये. या 2-3 मुद्दे त्याच्यातील लक्ष दिलं तर तुमचा जो प्रेमविवाह आहे तो व्यवस्थितपणे जाईल. आणि या व्यतिरिक्त जर काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तुमच्या प्रेमविवाहामध्ये येत असेल किंवा नातेसंबंधामध्ये येत असतील तर तुमची जी कुंडली आहे ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण जी रास आता आपण डिस्कस केली वृश्चिक राशीमध्ये ती फक्त आणि फक्त चंद्रावर आधारित आहे.
प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्राव्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह वेगवेगळ्या राशी नक्षत्रात किंवा योगांमध्ये असू शकतात. त्याचे नेमके परिणाम पत्रिकेमध्ये कशा प्रकारचे असतील किंवा होतील हे तुमची पत्रिका आहे ती पाहून त्या संदर्भात जास्त काय सांगता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमविवाहामध्ये दोन्ही वृश्चिक राशीचे पती-पत्नी असेल तर त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.